देशाची राजधानी दिल्लीमधल्या रस्त्यांवर आज हजारो तरुण उतरले. हा प्रश्न केवळ एका आंदोलनाचा नाहीये, तर देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचा आहे. नीट पेपर फुटी, स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुद्दा घेऊन सीजेपीनं संसदेकडे मोर्चा काढला. बरं, एका बाजूला पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधूर आणि ताब्यात घेतलेले आंदोलक, तर दुसऱ्या बाजूला सरकारकडून चर्चेचे संकेत. पण या आंदोलनाकडे पाहण्याचा खरा दृष्टिकोन नेमका कोणता आहे? लोकशाहीमध्ये आपल्या हक्कांसाठी रस्त्यावरती उतरून आवाज उठवणं योग्य आहे का, की संसद अधिवेशन सुरू असताना कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारा मोर्चा अयोग्य ठरतो? आंदोलकांचा आवाज दाबला गेला का, की पोलिसांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई केली? आजचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सीजेपीचं हे आंदोलन योग्य की अयोग्य? तरुणांचा आक्रोश की राजकीय दबावाचं नवं शस्त्र? लोकशाहीतील हक्क की कायदा सुव्यवस्थेचा भंग? याच प्रश्नांचा सखोल वेध घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. नीट टीईटी पेपर फुटी विरोधामध्ये राजधानी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं आयोजित केलेल्या आंदोलनाचं रौद्र रूप पाहायला मिळालं. जंतर मंतर परिसरातून संसद भवनावर धडक देण्याच्या तयारीमध्ये असलेल्या सीजेपीच्या हजारो कार्यकर्त्यांनी पोलिसांनी धरपकड केली. अगदी सुरुवातीला ताब्यात घेण्याची कारवाई आणि त्यानंतर आंदोलक मागे हटत नसल्याचं पाहून पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे दिल्लीमधील वातावरण सोमवारी दिवसभर चांगलंच तापलेलं आहे. दुसरीकडे सीजेपीच्या आंदोलनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिवसभरात दिसून आलं. दिल्लीतील आंदोलन चिघळलं. सीजेपी शिष्टमंडळाची सरकारसोबत चर्चा. आंदोलनामुळे दिल्लीतील वातावरण तापलं. नीट पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी कॉकरोच जनता पार्टीची मागणी आहे. आणि याच मागणीसाठी सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते याच मागणीसाठी गेल्या 3 आठवड्यांपासून उपोषण करतायत. एकीकडे सीजेपीनं संसदेवर मोर्चा काढलेला असताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय गृहमंत्री शहांच्या भेटीला बोलावण्यात आलं. त्यांच्या भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. संसदेच्या अधिवेशनातही हाच मुद्दा तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार की नाही हा प्रश्न चर्चेत आहे. दरम्यान आंदोलनकर्ते सीजेपीचे प्रमुख प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी जेपी नड्डा यांची भेट घेत त्यांनी सीजेपीच्या तसंच आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन नड्डा यांना दिलं. शांततापूर्वक मार्गाने सुरू असलेलं हे आंदोलन पोलीस बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सीजेपीनं केलेला आहे. तसंच अनेक महिला आंदोलकांवर पुरुष पोलिसांनी हात उचलल्याचा अत्यंत गंभीर आरोप अभिजित दिपके यांनी केलाय. केंद्र सरकारच्या वतीनं शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आलं. सीजेपीच्या शिष्टमंडळानं केंद्रीय भाजप नेते जेपी नड्डा यांची भेट घेतली. मात्र सुमारे 2 तास वाट पाहिल्यानंतर जेपी नड्डा आणि आंदोलकांमध्ये चर्चा झाली. मात्र 2 तास वाट पाहायला लावून केवळ 10 मिनिटात चर्चेसाठी दिली आणि कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही, असा आरोप आंदोलकांनी बैठकीनंतर केला. यावर विरोधकांनीही सरकारला आंदोलनावर चांगलंच घेरलंय. This country has a majority of young people. Prime Minister Modi is the most anti-youth Prime Minister India has ever had. To have an education system that respects them, to have an education system that is fair, to have an education system that is working. There's absolutely nothing wrong in what they're doing, and it's disgusting what the government is doing. They are not handling it in a statesmanly manner. They are not handling it like a good governance should. A graceful government should have allowed this protest, because then they would have heard the voices of people, and based on that they would have changed. But this is not a progressive government, and therefore this government cannot make India Vishwaguru. जो लोग अपने बात रखने के लिए दिल्ली आते हैं
उनके ऊपर ऐसी लाठीचार्ज अगर होती है और उनको अगर ऐसा डराया जाता है तो ये डेमोक्रेसी नहीं है। भाजपा सरकार नहीं अहंकार की तरह काम कर रही है, अहंकार है उनके अंदर। कम से कम बच्चों की बात तो सुननी चाहिए थी। नीट में इतना बड़ा घोटाला हुआ, घपला हुआ, आज भी लोग सवाल खड़े कर रहे हैं। तो कैसी सरकार है? क्या यही अमृतकाल है? ये देश का आंदोलन बन चुका है। ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है। ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है। पेपर चोरी हो रहे हैं, पेपर चोरी के खिलाफ आंदोलन है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए, शिक्षा मंत्री हैं वो। दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रातही पडताना दिसले। मुंबई पुण्यासह राज्याच्या अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलनं करण्यात आली। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापुरात इंडिया आघाडीनं मोर्चा काढला। त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रास्ता रोको करण्यात आला। पुण्यामध्ये FTI मध्ये आंदोलन झालं। भरपूर मुलांनी जीवन संपवलंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आम्हाला हवाय, सरकारला काही ऐकू येत नाहीये असा सवाल पुण्यातील आंदोलक विद्यार्थ्यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आझाद जनता पार्टी आणि वकील मंडळींच्या वतीनं आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। परभणीमध्ये देखील विविध सामाजिक संघटनांकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। शिवसेना उबाठा गटानं दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला असून विश्वगुरू झुरळांना का घाबरतात अशी बोचरी टीका अंधारेंनी केली आहे। भारत हा आशिया खंडातील सगळ्यात मोठा लोकशाहीवादी देश आहे। ज्या पद्धतीने अक्षरशः पाण्याचे फवारे असतील, अश्रुधूर असेल, लाठीचार्ज असेल, यासाठी जे सज्ज झालेले आहेत, म्हणजे जे लोक पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे असं म्हणतात, ते लोक भारतातल्या आपल्याच जनतेशी मात्र चर्चा करायला घाबरतात आणि हे चिंताजनक आहे। सोनम वांगचुक जी को तुरंत रिलीज किया जाए एंड जब तक वो फॉर्मेलिटीज पूरी होती है उसमें उनको एक वीडियो बनाने का अलाउ किया जाए। वो वीडियो में यही हो कि वो अपील करे शांति बनाए रखने के लिए, लेकिन वो अभी तक हुआ नहीं है। नंबर 2, हमारा ये भी डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान जी का रेजिग्नेशन तो अब आना ही पड़ेगा। या तो उनको बर्खास्त करे कैबिनेट से, या तो वो खुद रिजाइन करे। प्रोटेस्ट तब तक चालू रहेगा जब तक उनका रेजिग्नेशन नहीं आ जाता। सीजेपीच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात त्याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले। पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला। विरोधकांनी या प्रश्नावरून सरकारला घेरलं। सुरुवातीला लोकसभेचं कामकाज 6 वेळा तर राज्यसभेचं कामकाज 5 वेळा तहकूब करण्यात आलं। त्यानंतर मात्र लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सोमवारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे। संसद अधिवेशनाचा पहिला दिवस वादग्रस्त ठरला। आंदोलकांचा पवित्रा लक्षात घेता सरकार अलर्ट मोडवर आहे। सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार काय निर्णय घेतं यावर आंदोलनाची दिशा ठरणार आहे। आंदोलकांच्या मागण्या सरकार मान्य करणार का? केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। दिल्लीमध्ये तापलेल्या या वातावरणावर, दिवसभरातील आंदोलन आणि त्यावरील झालेल्या राजकारणावर, विरोधकांच्या भूमिकेवर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत, यावेळी आपल्या स्टुडिओत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण। अजितजी, स्वागत आपलं। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे आहेत। अखिलजी, आपलंही स्वागत। काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे आणि दिल्लीहून वरिष्ठ पत्रकार निलाप श्रीवास्तव आपल्यासोबत आहे। सर्व मान्यवरांचं स्वागत। अजितजी, अर्थात सुरुवात आज तुमच्यापासूनच, कारण सरकारची भूमिका जाणून घेणं गरजेचं आहे। आज भाजपचे केंद्रीय मंत्री JP नड्डा, CJP प्रतिनिधी मंडळ यांची भेट झाली। CJPच्या 3 मागण्यांना घेऊन सरकारची अधिकृत भूमिका काय आहे या क्षणाला? विशालजी, आज आपण जसं आता बातमीमध्ये पाहिलं की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी या शिष्टमंडळाची भेट घेतली आहे। माझं व्यक्तिगत आणि पक्ष म्हणून मत असं आहे की आपण कशासाठी आंदोलन करतो आहोत, तर या देशामध्ये ज्या ज्या परीक्षा होतात त्या परीक्षा निर्दोष झाल्या पाहिजे, पेपर फुटता कामा नयेत, याकरता हे आंदोलन आहे। बरं, सरकार काँग्रेसचं होतं, आता आमचं आहे। ही कीड आहे। कुठल्याही विषयामध्ये भरती जी आहे ती निर्दोष झाली पाहिजे, पेपर हे फुटता कामा नयेत साहजिक। आणि कुठलीही शासकीय
यंत्रणेमधला जो विषय आहे तो निर्दोष झाला पाहिजे. पेपर फुटावेत हे काही सरकार प्रायोजित असतं का? म्हणजे काँग्रेसचं सरकार असतानाही तसं असता कामा नये, आमचं असताना तसं असता कामा नये. कुठल्याही सरकारला असं वाटत नाही आपल्या काळामध्ये अशा सगळ्या घटना व्हाव्या. बरं, आमच्या काळामध्ये या सगळ्या घटना घडत असताना त्या इमिजिएट लक्षात आल्या, त्याचा तपास झाला, सीबीआय चौकशी झाली. इतकंच नाही तर तातडीनं आरोपींना अटक झाली, त्यांची मोडस ऑपरेंडी कळली आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण देशभरामध्ये अलर्ट जारी करत अशा पद्धतीच्या ज्या सिस्टीम्स ते लोक वापरत आहेत त्या कशा फेल करून पुढच्या काळामध्ये त्या पद्धतीनं होणार नाही याची आपण काळजी घेतो. बरं. आता या देशामध्ये विरोधी पक्ष सपशेल फेल झाल्यानंतर अशी एखादी गोष्ट असते की ज्या गोष्टीच्या बाबतीत लोकांच्या विशेषतः तरुणाईच्या मनामध्ये असलेल्या अनरेस्टचा फायदा घेणं. या आंदोलनाच्या वेळेला आंदोलनस्थळी जे महाराष्ट्रामधलाच एक यंग लीडर आहे अभिजित, त्याला एखादा नेता लॉन्च करावं तसं लॉन्च केलं गेलं. बरं. अचानक कुत्र्याची छत्री फटाफट पावसाळ्यात उगवते तसे कोट्यवधी फॉलोअर्स कसे विकत घेतले गेले हे आपणही दाखवलं. आपल्या सगळ्या सोशल मीडियावरती माध्यमांवरती ते सगळं आलं. माझं स्पष्ट मत असं आहे की कुठल्याही एखाद्या चांगला विषय जो तरुणाईशी संबंधित आहे त्या विषयाला राजकारणाची किनार देऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा विरोधकांचा याच्यामध्ये प्रयत्न होता. या मंडळींनी ज्या मंडळींनी आधी काँग्रेसवर टीका केली, काँग्रेसचे प्रवक्ते सुद्धा इथे आहेत, काँग्रेसला सुद्धा मनापासून या सगळ्या विषयामध्ये उतरता आलं नाही. त्याचं कारण त्यांना माहिती आहे की ही सगळी मंडळी राजकीय आहे आणि यांनी आधी राहुल गांधींना सुद्धा टार्गेट केलं होतं, बाकीच्या इतर सगळ्या नेत्यांना सुद्धा टार्गेट केलं होतं. प्रत्येक नेता आमचा सीजेपीला पाठिंबा नाही, मात्र सीजेपीनं सोनम वांगचुक यांचा उपोषणकर्ता म्हणून वापर करून घेतला. बरं, त्या सोनम वांगचुक यांची सुद्धा पार्श्वभूमी काय आहे? त्या 3 इडियट सिनेमाच्या निमित्तानं त्यांचं नाव त्याच्याशी जोडलं जाऊन ते देशभरामध्ये प्रसिद्ध झाले. प्रत्यक्षात परिस्थिती तशी आहे का विशालजी? तर अजिबात नाही. त्यांच्या नावावर एकही पेटेंट नाही, त्यांचा कशाशी कुठला काही संबंध नाही. या परीक्षा निर्दोष व्हाव्या यासाठी सरकारनं सातत्यानं वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. मात्र या मुद्द्याचा फायदा घेत विरोधी पक्षांनी आपली संपलेली क्रेडिबिलिटी या निमित्तानं कशी आपल्याला वाढवता येईल, जनतेमध्ये तरुणाईमध्ये एक प्रकारचा असंतोष या निमित्तानं कसा निर्माण करता येईल याचा उपयोग केला, ते काही बरोबर नाही असं. बरं अजितजी, कुणी कुणाचा उपयोग केला, वापर केला, काय केलं यावरती आपण जाणार आहोतच. हनुमंत पवार आहेत काँग्रेसकडून यावेळेला. आज जे काय दिल्लीमध्ये पाहायला मिळालं हनुमंतजी, त्यानुसार पावसाळी अधिवेशनाच्या अगदी पहिल्या दिवशी सरकारला आंदोलनाची तीव्रता आणि धग याची कल्पना आलेली नसावी का? बेसावध वाटलं का हो सरकारच? विशालजी, मी या सरकारला बेसावध म्हणणार नाही, असा अन्याय मी या सरकारवर करणार नाही. या सरकारचं वर्णन बेफिकीर आणि जालिम असं करावं लागेल. जालिम आहे सरकार. त्यांनी जे आज विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज केला, पोलिसांना वापरून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जे मारहाण केली, रक्तबंबाळ केलं, तर ती शर्मेची गोष्ट आहे. देशाच्या राजधानीत जी दिल्ली या लोकशाही देशाचं नाक आहे, त्या दिल्लीमध्ये 700 शेतकऱ्यांचं बलिदान झालं. आज विद्यार्थ्यांचं रक्त या दिल्लीच्या सडकेवर मोदी सरकारने सांडलं. जसं शिशुपालाचे 100 अपराध भरले होते तसे मोदी सरकारचे 100 अपराध भरल्याचं हे लक्षण आहे. मी या मारहाणीचा निषेध करतो. आता हे काय म्हणणं होतं विद्यार्थ्यांचं? काय चालू आहे देशामध्ये? 2014 पासून 2026 पर्यंत 154 परीक्षांचे पेपर फुटले. कोणते कोणते पेपर होते? स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पेपर फुटला. सरकारनं दखल घेतली नाही. मुलं न्यायालयामध्ये गेले. 28 लाख मुलांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पेपर दिला होता. सुप्रीम कोर्टामध्ये मुलं गेली आणि मग पेपर रद्द केला. रेल्वे भरतीसाठी 1,20,00,000 मुलांनी ऍप्लिकेशन केलं होतं. बिहारमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, जिथं भाजपाचं राज्य आहे, तिथली मुलं सुप्रीम कोर्टामध्ये गेली. रेल्वे भरती रद्द करावी लागली कारण रेल्वे भरतीचा पेपर फुटला होता. महाराष्ट्रामध्ये 2021ला टीईटीचा पेपर फुटला होता. पुणे पोलिसांनी टीईटीच्या पेपर फुटीमध्ये 7,000 विद्यार्थ्यांना पैसे घेऊन मार्क वाढवून दिल्याची चार्जशीट कोर्टात दाखल केलेली आहे. क्लास 1 ऑफिसर 3 अटक केले होते. ऑफिसरचे पीए अटक केले होते. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कोल्हापूर मधले, बीड मधले अटक केले होते. नावं नेटवर सर्च करा. पेपर फुटी भाजपा कनेक्शन टाका, नावं येतील. त्यानंतर आता
मोदी सरकारच्या काळामध्ये सगळ्यात मोठा गुन्हा जर कोणता असेल तर वैद्यकीय परीक्षेमधला हा सगळ्यात मोठी असलेली नीटची परीक्षा, याचा पेपर फुटला. कधी कळालं सरकारला? आमचे मित्र पैकी 17 भरतीचे पेपर फुटले, तिथं काँग्रेसचं सरकार आहे. मग ते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी पेपर फोडले का हनुमंतराव? अजित चव्हाण तुम्ही शिस्त पाळत जा. तुम्ही आम्हाला काय काय शब्दात वर्णन केलं मी ऐकून घेतलं. तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील, ऐकायची हिंमत ठेवा. आहे हिंमत, ऐकून घ्या मग बोला तुम्ही. नाही, फक्त हे एक छोटासा तुम्हाला विचारलं, तुमच्याकडे 19 पैकी 17 पेपर फोडले, मध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी फोडले. हा हरामखोरपणा बंद करा. मध्ये बोलण्याचा मी बोललो का तुमच्यामध्ये? तुम्ही याच्यामुळे मार खातो हनुमंतराव, असं नका करत जाऊ. तुम्हाला संसदेत शब्द वापरा. मी एक शंका विचारली, त्याचं उत्तर द्या ना. 19 पेपर होते, त्याच्यापैकी 17 काँग्रेसच्या काळात राजस्थानमध्ये फोडले, मग ते सीएमनी फोडले म्हणून पळून जाता. सीएमनी फोडले का? पळून जाता तुम्ही, म्हणून संसदेतून पळून जाता का तुम्ही? या ना तरुणाईला समोर, द्या ना उत्तर. ऐकायचं धैर्य ठेवा ना. सत्ताधारी पक्ष आहे ना तुमचा. दुसऱ्याच्या तुम्ही खांद्यावर बोलताना बंदूक मध्ये ठेवून बोललो का राजकारण मी? करत नाही. तुमच्या नेत्याला कोण विचारत नाही, तुमच्या पक्षाची क्रेडिबिलिटी नाही, म्हणून तुम्हाला हे असले दिपके बिपके कोण बाकी इतर लोकांचा वापर करायला लागतो. तांत्रिक आमचं तसं कारणामुळे नाहीये. आपल्यापासून कट झालेल्या पुन्हा एकदा या मुद्द्यावरती येऊयात. अखिलजी, महत्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी. अखिलजी, काय आहे की उद्धवजी म्हणालेले हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांसाठी नाहीये, तर सरकार उलथवण्यासाठी. मग विरोधकांना असं का वाटतं की नेमकं काय म्हणायचंय म्हणजे तुम्हाला, की सरकार उलथवणं वगैरे काळाची गरज आहे का? विद्यार्थ्यांचा प्रश्न एका बाजूला आहे, त्याचबरोबर कॉक्रोच जनता पार्टी वेगळं आंदोलन करतेय, सोनम वांगचुक त्यामध्ये येतात. विरोधकांची नेमकी भूमिका काय? तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं? काय आहे, सर्वप्रथम मी अजितजी माझे मित्र यांनी त्यांचं ओपनिंग स्टेटमेंट देताना आता जाणून बुजून सांगितलं, चुकून सांगितलं की का सांगितलं, की भाजपचा अजेंडा राबवण्यासाठी सांगितलं ते मला माहित नाही. पण ते असं म्हणाले की सोनम वांगचुक काय आहेत, त्यांनी काय केलंय देशासाठी, किंवा सोनम वांगचुकला कोण ओळखतं. तर मला असं वाटतं की प्रतिष्ठित रॅमेन मॅग्सेसे अवॉर्डी आहेत सोनम वांगचुक, आणि त्यांनी आईस स्टुपा हे इरिगेशन साठी तिथे लडाखमध्ये केलेलं आहे. लडाखमध्ये सिकमोल नावाची शाळा उघडलेली आहे. आणि हे सगळं सोनम वांगचुक जे करत आहेत ते अजित चव्हाणांना माहीत नसेल तर हे फार दुर्दैव आहे, कारण ते कार्यकारी संपादक देखील राहिलेले हे भाजपचा अजेंडा राबवण्याच्या आधी. म्हणून त्यांना जर याच्याबद्दल माहिती नसेल तर हे फार दुर्दैवी आहे. त्याच्यानंतर तिकडे जे जवान आहेत लडाखमध्ये ते -15 डिग्रीमध्ये ते तिकडे जवान असतात. त्यांना तिकडे तशा प्रकारचे हाऊस इन्स्टॉलेशन हे सोनम वांगचुकजींनी करून दिलेलं आहे, ह्याची मी त्यांना जाणीव करून देतो. आणि राहिला प्रश्न या सरकारच्या, त्याच्या सरकारबद्दल तुम्ही विचारलं, मी म्हणतो समजा ते विरोधक आहेत, ते विरोधकच आहेत आणि तुमची सत्ता उलटवण्यासाठी हे करत आहे, तर हाच प्रकार तुम्ही केला नाही का अण्णा हजारेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून? RSS आणि भारतीय जनता पार्टीवाले नाचत नव्हते का तेव्हा? नाचत नव्हते का तेव्हा? तेव्हाचे स्टेटमेंट जरा काढून बघा. नितीन गडकरींपासनं ते नरेंद्र मोदी गुजरातमध्ये बसून काय वक्तव्य करत होते हे जरा याची माहिती घ्या, की सरकारने पुढे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आणि काँग्रेसची मी ते बाजू घ्यायला बसलेलो नाहीये, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, पण 5व्या दिवसापासून संवाद सुरू झाला जेव्हा अण्णा हजारे बसले तेव्हा. 20 दिवस झालं, या सरकारला वाटलं नाही का हो तिकडे जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करावी म्हणून? धर्मेंद्र प्रधान हे कुठल्या मोठे शिक्षण तज्ञ आहेत? धर्मेंद्र प्रधानांचं असं कुठलं योगदान आहे शिक्षण क्षेत्रात? हा माझा पहिला प्रश्न आहे, याचं उत्तर आता अजित चव्हाणांनी द्यावं इकडे. तसं बघायला गेलं तर मग उद्धव ठाकरे साहेबांचं काय शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान हे मी विचारू शकतो. आम्ही तर पाठीमध्ये तुम्ही वांचुकांवरती प्रश्न निर्माण केला, धर्मेंद्र प्रधानांवरती प्रश्न निर्माण केला, उत्तर तुम्हाला परत देतो मी. तुम्हाला उत्तर सोनम वांगचुकची पार्श्वभूमीच काँग्रेसची आहे, एक लक्षात घ्या. एखाद्याने एखादं चांगलं काम केलं, उत्तम काम केलं, कौतुक आहे, निश्चितपणे त्याचं कौतुक आहे. अदानीची पार्श्वभूमी काय? परंतु या सगळ्या विषयामध्ये धूतची पार्श्वभूमी काय आहे? तुम्ही खासदारकी दिली होती, विचारा ना त्यांना. त्यांनी काय मोठा मेगा स्कॅम तुमच्या नेत्यांचा अंतर करू नका. पैसे बुडवले लोकांचे पैसे बुडवले, हे बिचारे चॅनलवाले DTH वाले अजूनही रडतायत. मुद्दा असा आहे, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अखिलजी, की काँग्रेसच्या मंत्र्याचा मुलगा असलेला एक व्यक्ती आयुष्य आरामात आयुष्य जगलं, 3 इडियट्सचा हाच तो फुलसुक वांगडू आहे, असं खोटा प्रचार जो देशात केला त्याबद्दल मी बोलतोय. दुसरा विषय, राजकारणाच्या जागी केलं पाहिजे. आमचे विरोधक राजकारण करतात. उद्धव ठाकरे साहेबांनी सरळ सांगितलं, हे विद्यार्थ्यांचं असेल नसेल मला माहित नाही, हे आंदोलन सरकार उलथवून टाकण्यासाठी आहे. माझं म्हणणंच ते आहे की विरोधी पक्षांनी हे आंदोलन हायजॅक केल्यामुळे
या आंदोलनाला साध प्रतिसाद जे आहेत ते हे अशा पद्धतीने आहेत. पण मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, या देशामध्ये माननीय पंतप्रधान सरकार विद्यार्थ्यांच्या प्रती संवेदनशील आहे. विद्यार्थ्यांचं हे आंदोलन जर होतं केले होते असं वाटत होतं की तुम्हाला काय वाटतं, अफगाणी टेररिस्ट येत होते का त्या लोकांनी काय घोषणा दिल्या? अखिल चित्रे साहेब, जनतेसाठी संसद तुमच्यासाठी 10 लाखाचे कोट घालून मिरवण्यासाठी नाहीये. काश्मीरवर जाऊ नका तुम्ही, आता जो विषय आहे ना त्याच्यावरती बोला तुम्ही. कोण काश्मीरच्या फुटीरवादी तिथे होते? कोणी बाबासाहेबांचं नाव, अरे बाबासाहेबांचं नाव नाही, शिवाजी महाराजांचं नाव वापरून तुम्ही सत्तेवर बसला आणि स्वतःला तुम्ही शिवाजी महाराजांची तुलना त्या नरेंद्र मोदी बरोबर करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. बरं, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर होतोय का? बरं, दोन्ही मान्यवरांकडे परत येईल मी. का जाऊन तिथे तुम्ही तोड दिलं नाही? विरोधकांना देखील तुम्ही बरं, राजकारणाबद्दल आपण चर्चा करतोय. दोन्ही मान्यवरांना थोडी विनंती आहे. विकासजी, मी आपल्याकडे येतोय. मला सांगा, आतापर्यंतची चर्चा तुम्ही ऐकली. विकासजी, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका काय आहे? कारण या मुद्द्यावरती चर्चा संसदेत व्हावी की रस्त्यावरती व्हावी? विकासजी. मुळामध्ये आधीची जी चर्चा ऐकली तर ते पाहून मला खरं वाईट वाटलं की ज्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पार्टी RSSचं कवडीचंही योगदान नाही, ज्यांनी ब्रिटिशांच्या पाय चाटले, ब्रिटिशांची फितुरी केली आणि देशाच्या विरोधात काम केलं, त्या RSS प्रणित भारतीय जनता पार्टीने प्रत्येकाला तुच्छ लेखाचे ठरवलेलं आहे. याचं कारण ते मनुस्मृतीला मानतात, वर्णव्यवस्थेला मानतात, दुसऱ्यांना शूद्र मानतात. आणि म्हणूनच आता अजित चव्हाण जे पत्रकार वगैरे काय नाही राहिलेले, ते पत्रकारितेचं त्यांनी आता नाव पण उल्लगड घेऊ नये. अजित चव्हाण आता जे बोलत होते ते राहुल गांधींना तुच्छ लेखत होते. त्या दीपकेंना बिपके असं बोलले. सोनम वांगचुक बद्दल अतिशय अपमानास्पद बोलले. प्रत्येक माणसाबद्दल हा माणूस आता चर्चेमध्ये अतिशय तुच्छ भावनेने बोलला. या माणसाला लाज वाटली पाहिजे. आपण कुठल्या अधिकारात बोलतो दुसऱ्याला तुच्छ लेखायचा? अरे तुमच्या नरेंद्र मोदीला काय 10 मतं द्यायचा अधिकार आहे का? प्रत्येक माणसाला, या देशातल्या गरीब माणसाला, नागरिकाला अधिकार आहे. संविधानाने अधिकार दिलेला आहे. आणि राजकारण तुम्ही काय सांगता राजकारणाचं? अहो, भारतीय जनता पार्टीने प्रत्येक गोष्टीचं राजकारण या देशामध्ये केलं. आणि आम्ही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचं नाही, महिलांच्या प्रश्नावर बोलायचं नाही, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलायचं नाही, आम्ही कशावरच बोलायचं नाही का? ही जी काय प्रवृत्ती आहे भारतीय जनता पार्टीची की राजकारण करायचं नाही, अरे मग आम्ही राजकारण नाही करायचं काय? गोट्या खेळायला आलो का देशामध्ये? आम्ही, आमचे राजकीय पक्ष आहेत, 70 वर्ष हा देश उभा केलेला आहे आणि हा देश मोडण्याचं काम भारतीय जनता पार्टी आता करत आहे. आणि जर अजित चव्हाण तुम्ही म्हणत असाल ना की सत्ता उलथवायला आलेत काही लोक, होय, सत्ता उलथवायला चालू आहे. कारण ही सत्ता उलथवलीच पाहिजे. आता सत्ता उलथवल्याशिवाय या देशाला आता पुढचे प्रगतीचे दिवस नाहीत. आमच्या पक्षाने आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनं केली विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर. याच्या आधीही आंदोलनं केली. अहो, विद्यार्थ्यांचे प्रश्न यांना जर कळत असते ना तर आता परीक्षा त्यांनी MPSCच्या ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली. परवा आमच्या संभाजीनगरला रोहित दादा गेले होते, पुण्यात, मुंबईला सगळीकडे आंदोलन झाली की अहो महाराष्ट्रातल्या परीक्षा ऑफलाईन घ्या म्हणून त्यांची मागणी आहे. पण या सरकारला ते कळत नाही. दिल्लीमध्ये 700 शेतकरी मेले. हनुमंतरावांनी सांगितलं ते बरोबर आहे अगदी. शेतकऱ्याचं रक्त तिथलं अजून पुसलं गेलं नाही, तेच आज विद्यार्थ्यांचं रक्त पुसलं. आज जनरल डायर सुद्धा लाजेल अशा पद्धतीनं त्या क्लिप्स येतात ना. अजित चव्हाण, थोडी तरी माणुसकी आणि थोडे तरी रक्त तुमच्यात असेल ना या देशातलं, तर आज बघा जरा क्लिप काय त्या लहान मुलांच्यावर, कॉलेजच्या मुलांच्यावर लाठीचार्ज केलाय, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी अजितजी आपल्याकडून घेणार आहे. मात्र नीलाभ श्रीवास्तव पत्रकार आहेत दिल्लीतून, ज्यांनी आजची परिस्थिती सगळी पाहिली. नीलाभ जी, दिल्ली की सड़कों पे जो हुआ सारे देश ने देखा. राजनीतिक सियासत देखी, सत्ता और विपक्ष की संसद के पहले दिन की रणनीति से देश को क्या हासिल हुआ? दिल्ली कितनी गर्म रही आज दिन भर? नीलाभ जी. विशाल जी, आपने ठीक कहा कि आज पार्लियामेंट का सेशन है जी. ये आज के प्रोटेस्ट का एक बहुत इंपॉर्टेंट कॉन्टेक्स्ट है. ये बहुत इंपॉर्टेंट इसलिए है क्योंकि अमूमन हमने कई ऐसे प्रोटेस्ट देखे हैं, स्टूडेंट्स के लेवल पर भी हुए हैं, बट आज संसद का सदन सत्र चालू हो रहा है. सरकार के एजेंडे पे कुछ बिल्स हैं, ऑपोजिशन के एजेंडे पे बहुत सारे मुद्दे हैं, इंक्लूडिंग राम मंदिर में जो चंदा चोरी का मामला है, नीट का इशू है, और उसी से मिलता जुलता ये स्टूडेंट्स का जो कैंपेन है और उनका जो प्रोटेस्ट है वो आज हो गया. तो
हमने ये देखा कि इसीलिए सरकार ने भी एक 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 हाथ बढ़ाया और उन्होंने ऑडियंस दिया इन छात्रों को, उनके जो सीपीजे जो कॉकरोच जनता पार्टी है, सीजीपी, और साथ ही साथ वो हम सभी जानते हैं, अब बाय दिस इवनिंग हमको ये पता है कि गवर्नमेंट ने उनकी बात सुनी है। तो प्रोटेस्ट जैसा कि हमने सुबह से देखा कि करीब 9-10 बजे से जो संसद चलो या मार्च का जो आह्वान किया था, जो एक डायरेक्शन सभी को एक तरह से उन्होंने कॉल दिया था, उसको फॉलो करने लगे पार्लियामेंट के काफी करीब तक। इनफैक्ट पार्लियामेंट के जो आसपास के आर्टेरियल रोड्स हैं वहां पर भी प्रोटेस्टर्स पहुंच गए और पुलिस को काफी मशक्कत करनी पड़ी उनको कंटेन करने के लिए, उनको स्टॉप करने के लिए। तो हमने ये मुद्दा जो है, ये मुझे लगता है कि अब ये ऑपोजिशन पार्टीज, कल सदन फिर से होगा, आज तो एडजर्निंग होते रहे, बोथ हाउसेज, बोथ लोकसभा एंड राज्यसभा दोनों ही एडजर्न हुए थे बारंबार, कंटिन्यूअसली, वन आफ्टर द अदर, साइमल्टेनियसली। तो कल ये मुद्दा जो है फिर ये ऑपोजिशन पार्टीज इसको उठाएंगे। हमने देखा कुछ ऑपोजिशन लीडर्स भी गए थे इस प्रोटेस्ट में, कॉकरोच जनता पार्टी के प्रोटेस्ट में जो लीड कर रहे हैं। तो मुझे लगता है कि अभी ये पार्लियामेंट सेशन होने के कारण ये मुद्दा जो है काफी स्ट्रांग रहेगा और इस पे बातें होती रहेंगी। प्रोटेस्ट तो जैसा कि आप अब इस शाम तक हम सभी ने देख लिया है कि किस तरह का मैग्नीट्यूड था, किस तरह का स्ट्रेंथ था और किस तरह का रेजिस्टेंस पुलिस ने दिया है। तो वो सारी चीजें हमारे अब सामने हैं। बट व्हाट रिमेन्स इम्पोर्टेंट इज दैट कि पार्लियामेंट अब सेशन में है, तो इस कारण से इस पे बातें होंगी और हो भी सकता है, जैसा कि हम अपने सूत्रों से सुन रहे हैं, कि सरकार की तरफ से भी इस पे कोई प्रतिक्रिया आ सकती है। जी बिलकुल, सरकारला नेमकं काय म्हणायचं? अजितजी, काय आहे ना की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातील 3.5 तासांच्या बैठकीमध्ये नेमकी कसली चर्चा झाली? राहुल गांधी तर त्यांना पंतप्रधान, हे युवा विरोधी पंतप्रधान आहे असा उल्लेख करताना दिसले। मी मगाशी हनुमंतरावांना तोच प्रश्न केला की राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, 19 परीक्षा झाल्या, त्यापैकी 17 ठिकाणी पेपर फुटले, तर मग ते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी पेपर फोडले का? मी सुरुवातीलाच अशी भूमिका घेतली होती की या विषयामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांड यांनी अगदी नाकाने कांदे सोलले। मला येताना एक प्रतिप्रश्न असा विचारायचा या ठिकाणी की तुमच्या नेत्यांना तुम्ही आधी विचारा की तुमच्या घरचा जो सगळे जे विषय आहेत, राजकीय विषय, त्यांचं तुम्ही ते विचारा ना। आमची लेकरं जी आहेत, जी सैन्य भरतीची तयारी करतायत, मिलिटरीची तयारी करतायत, इतर ठिकाणची तयारी करतायत, परीक्षांची तयारी करतायत, त्या आमच्या लेकरांना तुम्ही रस्त्यावरती उतरवणार, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करवणार। तुम्हाला एवढा शेतकऱ्याचा पुळका येतो का? माझ्या तालुक्याच्या वरती कन्नड तालुका आहे, तिथला कारखाना तुमच्या रोहित पवारनी बळकावलाय, जाऊन आधी सांगा ना त्याला। विषय काय माहितीये का विकासराव, तुम्ही स्वतः पीडित आहे, तुम्हाला भरीस पाडून तुम्हाला विषयांतर कशाला? हे योग्य आहे ना? या ज्या सगळ्या मुलांना रस्त्यावरती उतरवलं, हे कशासाठी उतरवलं? राजकीय विषयावरती समोरासमोर येऊन लढा ना। तुमचे नेते पाहिजे तसे सोयरिका करणार, तुमच्या नेत्यांच्या हजारो कोटीच्या संपत्त्या आहेत त्या वाचवायला पाहिजे तसे ते पॉलिटिकल सगळ्यांची ऍडजस्टमेंट करणार, निवडणुका जिंकण्यासाठी पाहिजे ते करणार, आणि मग तुम्हाला इथं आंबेडकरवाद, शेतकरी, कामगार, हे सगळं तुम्हाला सुचत असतं का? तुम्ही जेव्हा आम्हाला सांगता ना 4 बोटं तुमच्याकडे असतात, हे लक्षात ठेवा। गोरगरिबाची मुलं भडकवून रस्त्यावरती उतरवणं बंद करा। या देशाचे पंतप्रधान लायक आहे, आपण या देशाच्या सैनिकांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, राष्ट्रभक्त लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। तुम्हाला सरकार उलथवायसाठी आंदोलन करायचं ना, खुशाल करा, पण विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करू नका। विद्यार्थ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं आहे। तुमच्या काळामध्ये पेपर फुटून जात होते, 15 वर्षांनी लक्षात येत होतं आमचं। त्या मिनिटाला जर पेपर फुटले त्याच्यावरती कारवाई होते, कळते, सीबीआय चौकशी होते, लोक जेलमध्ये जात आहेत, लक्षात घ्या। बंद करा। बरं, पण लवंडे जरा संसदीय भाषेत बोलायला, संसदीय भाषेत आपण चर्चा करूया। अजितजी, तुम्ही हनुमंत पवारांचं नाव घेतलेलं, हनुमंत पवार, मला विचारायचंय, तुमच्या नेत्यांना नीट पेपर लीकमुळे किती विद्यार्थ्यांचं नुकसान आणि या नुकसानासाठी कारणीभूत कोण आहे? आपण सगळेच संसदीय भाषेचा वापर करूयात। अजितजी, तुम्ही मगाशी हनुमंत पवार यांचा उल्लेख केला। हनुमंतजी, पवार, नीट पेपर लीकमुळे किती विद्यार्थ्यांचं नुकसान आहे आणि या नुकसानीसाठी कारणीभूत कोण आहे? हनुमंतजी, लोक शेतकऱ्याचे बळकवलेले कारखाने द्या म्हणून परत मूळ मुद्द्यावर येऊयात। हनुमंतजी, विशालजी, बोला। विशालजी, ऐका ना विशालजी, तुम्ही आणि भाजपाचे प्रवक्ते आमचे चव्हाण बंधू, तुम्ही दोघंच चर्चा घ्या, आम्हाला बोलवता कशा? नाही, हनुमंत पवारजी, तुम्ही तांत्रिक कारणामुळे कट झालेला,
थेट तुमच्याकडेच येतोय ना. नीट पेपर लीकमुळे किती विद्यार्थ्यांचं नाही, पण नुकसान तुम्ही- आणि या अहो, तुम्ही नुकसानीसाठी ऐका ना. कारणीभूत कोण आहे? ऐका ना, तुम्ही आमच्याकडे येताय आणि आमच्याकडे येत असताना तुम्ही निवेदक म्हणून आम्हाला संरक्षण देत नाही. आम्ही कोणाच्या मध्ये बोललो आमची चूक दाखवून द्या. आम्ही आमचे मुद्दे ऐकायचे विरोधकांचे आणि आमचे मुद्दे मांडायले की गोंधळ करायचा, हे नाही चालणार. मला तुम्ही सांगा की मी बोलताना मध्ये कोणाला बोलू देणार नाही तर मी निश्चित. माझा मुद्दा आपण मांडेन. ते पाळूयात. नाहीतर मी हनुमंतजी, माझ्या मुद्द्यावर. पक्षाची बदनामी करायला चॅनलवर येत नाही. माझ्या पक्षाची बाजू मांडायला मी चॅनलवर नक्की. येतो. लोकांचंही ऐकून घ्यायची लोकशाही आमच्या रक्तात आहे. विरोधकाचंही ऐकून घ्यायची लोकशाही आमच्या रक्तात आहे. आम्ही ऐकून घेतो. ज्यावेळेस अजित चव्हाण पहिल्यांदा बोलले, आम्ही कुणी त्यांना डिस्टर्ब केलं का? अखिल चित्रेमध्ये बोलले का? विलासजी लवांडेजी मध्ये बोलले का? हनुमंत पवार बोलला का? नाही बोलला. तर त्यांना तुम्ही का परमिशन देताय सतत बोलायला? आधी आम्हाला सिक्युरिटी द्या. तुम्ही सांगा. तांत्रिक कारणामुळे कट झालेला हनुमंतजी. लेफ्ट होतो आम्ही. त्यांना घेऊन चर्चा करा. आम्ही लेफ्ट होतो. त्यांना घेऊन नाही, आम्ही चर्चा करा. आपल्यालाही आमचे माईक संरक्षण बंद देतो की करता. बोला ना. आमचे माईक बंद करता. तसं बिलकुलच त्यांचाही आपला कधी माईक कधी वगैरे करताना बंद माईक केलेला बंद. नाहीये. हनुमंतजी, आपण मुद्द्यावर बोलूयात. किती नाही, विद्यार्थ्यांचं मुद्दा नुकसान हाच मुद्दा पेपर आहे की लीकमुळे? आम्ही बोलताना तुम्ही विरोधी विचाराच्या लोकांचं का लोकांत जाऊ देत नाही? त्यांना का बोलायला लावता? अखिल चित्रे बाजूला बसले, तुमचं आपोआप कट झालं, त्यांना विचारल्यानंतर कार्यक्रम झाला की फोन करून माझा मुद्दा तुमच्या मी अजितजी तुमच्याशी बरं, बोलत बोलूयात. नाही. आपण हनुमंतजींना पूर्ण अजितजी, बोलूयात. मी तुमच्याशी बोलत नाही. मी बोलतोय चॅनलच्या संपादकांशी, निवेदकांशी. आम्ही बोलताना कोण हनुमंत बोलणार नाही पवार, एवढी मी खात्री द्या. आपल्याला आम्ही पूर्ण कंटिन्यू वेळ देतो. बोलतो. आपण आपल्या मुद्द्यावरती या कृपया. आता गृहीत धरतो मी की मी बोलताना माझं संपेपर्यंत दुसरा निश्चित. प्रवक्ता बोलणार नाही बोला. विनंती. आणि निवेदक म्हणून तुम्हाला कधी अधिकार आहे आम्हाला थांबवायचा? या प्रवक्त्यांना कुणी अधिकार दिला आमच्यामध्ये interfere आम्ही त्यांनाही करायचा? थांबवू मालक झाले नक्की. का ते चॅनलचे? बोला. का बीजेपीला चॅनल विकलंय का? ते मालक झाले का नाही, चॅनलचे? बिलकुल नाही. त्यांनी ठरवायचं का आम्ही कधी माझं बोलायचं, म्हणणं, आपण काय मुद्द्यावरती बोलायचं, बोलणार आहोत का? हनुमंत बोलताना पवार, मध्ये किती बोलायचं का? विद्यार्थ्यांचं BJP नुकसान ठरवणार झालेलं का? आहे? आपण विद्यार्थ्यांसाठी एकत्र ही चर्चा करतोय सगळेजण. मग मी बोलताना मध्ये कोण बोलणार नाही खात्री द्या तर मी बोला बोलेन. ना नाही तर आता. मी ऐकत हनुमंतजी, आपला मुद्दा पूर्ण करा. मी सांगतो विशालजी, आम्हाला चॅनलला बोलवून आमच्या पक्षाला बदनाम करू नका. आम्हाला पुरेसा वेळ द्या. आपल्याला वेळ दिल्यानंतर आपण त्या मुद्द्यावर बोलताय का? अजितजी पण शांत आहेत. आता कोणी मध्ये बोलणार नाही. तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. थँक्यू. कुणी मध्ये बोलणार नाही ही भूमिका तुम्ही घेतली, मनापासून आभारी. या देशामध्ये 2014 पासून 2026 पर्यंत 154 पेपर फुटले आणि भाजपाच्या बिहार राज्यामध्ये फुटले, मध्य प्रदेशमध्ये फुटले. उदाहरण सांगतो, हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पेपर फुटीच्या विरोधात कायदा केला. आता 5 महिन्यापूर्वी छाती ठोकून सांगितलं की आता पेपर फुटणार नाही. आणि अवघ्या 4 महिन्यामध्ये टीईटीचा, शिक्षक भरतीचा, जे शिक्षक आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पाया आहे, त्याचा पेपर फुटला. या सरकारला नामुष्की आली. पेपर घ्यायच्या अगोदर परीक्षा रद्द करावी वाटली. लाजा वाटल्या पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला. आणि नीटचा पेपर फुटून 22 लोक मरताना या देशाच्या पंतप्रधानाला 1 सेकंद खुर्चीवर राहायचा अधिकार नाही. धर्मेंद्र प्रधानच काय, नरेंद्र मोदीचा राजीनामा झाला पाहिजे. नरेंद्र मोदीला सत्तेवर राहायचा अधिकार नाही. लेकरांच्या अश्रूशी खेळता तुम्ही, रक्त सांडता आमचं, आमचे पेपर विकता आणि आमदार खरेदी करण्यासाठी पैसे घेता. भाजपाची लोक पेपर फुटीमध्ये आहेत, प्रशासकीय अधिकारी पेपर फुटीमध्ये आहेत. आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा याच्यासाठी घेतला जात नाही कारण कोणी पेपर फोडायला लावले हे ते नावं सांगतील म्हणून नरेंद्र मोदी साहेब घाबरलेत, राजीनामा घेत नाहीत. संघाच्या मुशीत वाढलेले नरेंद्र मोदी आता का गप्प आहेत? मन की बात करा ना, परीक्षा पे चर्चा करता ना. मग परीक्षेचाच पेपर फुटला ना, परीक्षेचाच पेपर फुटला ना. तुमचा त्यांचा एक स्वयंसेवक मंदिराची मुद्दा पूर्ण होऊ देत आधी. माझं कंप्लीट अजितजी, आपल्याकडे आपल्यालाही वेळ देणार. हनुमंतजी, पूर्ण करा मुद्दा. तुमच्या प्रश्नांची उत्तर घेणार आहे मी त्यांच्याकडून. तुमचा एक स्वयंसेवक महाराष्ट्रात वर्ष फोडतोय, एक स्वयंसेवक पेपर फोडतोय आणि एक स्वयंसेवक मंदिराची दानपेटी फोडतोय. फोडाफोडी करणारे चोर लोक आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे पेपर विकणारी दलालाची टोळी म्हणजे भाजप आहे. बरं, आपले आरोप झाले असतील. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी घेणार अजितजींकडून. मात्र अखिलजी, सीजेपीनं आज JP नड्डांची भेट घेतल्यानं कुठेतरी विरोधकांच्या इतर अजेंड्यांना आळा बसला असं वाटतं का? कारण वंदे मातरम काय किंवा राम मंदिर कथित गैरव्यवहार प्रकरण काय, सगळंच बाजूला सारलं गेलं का आजच्या या आंदोलनामुळे? काय, आज जरी CJPच्या 2 प्रतिनिधींना कोणते नड्डा साहेब भेटले, परंतु त्यांनी जे काही 3 मागण्या केल्या त्याच्यावरती आम्ही तुम्हाला कळवू, आपल्याला काय आलंय का कळवलं म्हणून? काहीच कळवलेलं नाही. पण त्याच्यानंतर ते परत बोलले की ह्यांनी ते आंदोलन मागे घ्यावं. बरं, त्यांची सिंपल मागणी होती की सोनम वांगचुक जी हे कुठे आहेत, त्या ताब्यात आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये. या देशाचं संविधान जर आपण वाचलं, आर्टिकल जर वाचलं, मला वाटतं माझ्या मित्र अजितजींनी वाचलेलं आहे,
त्याच्यात कोणाला कुठच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचंय, कोणाला कुठे ट्रीटमेंट घ्यायचंय, ह्याला आपल्याला सगळ्यांना फ्रीडम आहे. ही सरकारची कुठची जबरदस्ती आली आहे की त्यांना तिकडे डांबून ठेवलंय, त्यांचं मोबाईल पण त्यांना दिलं जात नाहीये. दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्यावरती येतो. आता बोलताना चर्चेच्या दरम्यान अजितजी असं बोलले की प्रधानमंत्री लायक आहेत मोदी साहेब. आता मी जनतेवर आणि बाकी सगळ्यांवर ठेवतो, फक्त इतकंच सांगतो, 2014चं मोदी साहेबांचं स्टेटमेंट आहे, मी पाहिजे तर शेअर करेन अजितजींबरोबर. जिस देश का रुपया गिरता है उस देश का प्रधानमंत्री ये निकम्मा होता है. आता हे कोण बोललंय हे बघा, माझ्याकडे आहे, मला माहिती होतं ना. जिस देश का रुपया गिरता है उस देश का प्रधानमंत्री गिरा हुआ होता है. तर आता ते लायक आहेत की गिरे हुए आहेत हे आपण पाहू. आता मला एक फक्त सांगा, ब्रिटिशच्या काळात पण महात्मा गांधी असतील, अनेक, आता RSSचं त्याचं काय उदाहरण नाहीये, पण आता ते सुदैवाने किंवा म्हणा आता यांच्या दुर्दैवाने म्हणा, पण काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचं आहे की ते उपोषणाला बसले. आणि उपोषणाला जेव्हा बसले तर आपल्याकडे असा कुठला दाखला आहे का की तिकडे ब्रिटिशांनी असे 20-20 दिवस झाले चर्चाच केली नाही? ब्रिटिशांनी पण चर्चा केली. तुम्ही बोला ना, तुम्हाला बोला ना, आपण बोलू त्याच्यावरती. ब्रिटिशांनी पण चर्चा केली. त्यांच्या काळात एक जनरल डायर होता, ह्यांच्याकडे तर जनरल कायरांची लाईनच लागली आहे सेंटर पासून ते प्रत्येक राज्यात. बरं, अहो तुम्ही काय म्हणून त्या विद्यार्थ्यांवर आता इतकं पोटतिडकीने विद्यार्थ्यांबद्दल अजितजी बोलले, मला बरं वाटलं. मला वाटलं त्यांच्या अंतरात्मेला काहीतरी त्यांना हाक दिली, परंतु त्याच विद्यार्थ्यांना ते शांतपणे प्रोटेस्ट करत असताना लाठीचार्ज करण्यात येतो, त्यांना ओढून ताणून घसटून गाडीत बसवलं जात आहे. महाराष्ट्रात पण आज घडलं, दादरला, माहीमला. काय ते असं करत होते? काय ते गोळे बॉम्ब घेऊन आलेले का बरोबर? अहो तुमचे संसद कोणासाठी असतं? संसद कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे संसद हे जनतेसाठी आहे, तिथे जनतेचा आवाज रेज करण्यासाठी आहे. तिकडे जर मोर्चा निघत होता तर ते मोर्चा काय अफगाणिस्तानी किंवा कांधारची लोक येत होती का? विद्यार्थीच येत होते ना. अहो 9-9 फुटाचे बॅरिकेड्स मी पहिल्यांदा पाहिले, त्याला हे वेल्डिंग करतायत, वेल्डिंग. बर, काय बॉम्ब पडणार होते का तिथे? तुम्ही का जाऊ दिलं नाही? आणि हिंदुत्व बाळासाहेबांचे विचार हे सगळं मांडत असताना बाळासाहेबांचा पण एक व्हिडिओ देतो की आम्ही जेव्हा सत्तेत असू ना आणि मोर्चा निघाला तर मी आदेश दिलेत की सीएम असेल किंवा कोणी असेल त्यांनी त्या मोर्चाला सामोरं जाऊन उत्तर द्यावं, त्यांच्यावर लाठीचार्ज करू नये, दंडेलशाही करू नये. मग तुम्ही का केलं? तुम्ही तर बंदुकीत आणले ऑटोमेटेड, AK-56, AK-47. काय म्हणजे काय सिद्ध करायचा प्रयत्न आहे तुमचा? का त्या नरेंद्र मोदीजींना देश जगभर फिरतात, त्यांना 2 मिनिटं जाऊन तिकडे भेट द्यायला काय त्यांचं जात आहे? कारण तुम्ही सगळ्यांना गृहीत धरताय आणि तुमचा पापाचा घडा आता भरलेला आहे, म्हणून तुमची सत्ता उलटली जाते. बरं, एकत्र उत्तर अजितजी मी तुमच्याकडून घेईल. विकासजी मला थोडक्यात सांगा, सध्याच्या दिल्लीतील परिस्थिती आणि देशभरातील CJPला दिला जाणारा पाठिंबा, त्यामुळे सरकारला चक्रव्यूहात घेरण्याचा प्रयत्न किती सफल होईल विरोधकांचा असं तुम्हाला वाटतं? या देशातल्या प्रत्येक कुटुंबात एक विद्यार्थी आहे, प्रत्येक कुटुंबात एक बेरोजगार आहे, आणि ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणणारे प्रधानमंत्री रोज खोटं बोलतात. खोटं बोलण्यामध्ये देशातले पहिले पंतप्रधान आहेत ते, त्यामुळे ते लायक आहेत का नाही आता पुढच्या इलेक्शनला देश ठरवेल, मतदार ठरवतील. या देशामध्ये समता आहे हे लक्षात ठेवा, आणि कुणीही स्वतःला उच्च समजू नये, दुसऱ्याला तुच्छ समजू नये. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे. त्यामुळे विद्यार्थी जे आज देशभरातले रस्त्यावर आलेत, नुसते जंतर मंतरवर आले नाहीत, प्रत्येक राज्यात लोक रस्त्यावर आलेत, विद्यार्थ्यांचे पालक रस्त्यावर आलेत, आणि आमच्यासारखे कार्यकर्ते किंवा आमचे जे विरोधी पक्षातले लोक आहेत, आम्ही जर त्या प्रश्नावर बोलायचं नाही तर हे काय म्हणणार, बघा तुम्ही कुठे होते, तुम्ही नाही लढले, म्हणजे दोन्हीकडून हे बोलणार. आम्ही विरोधी पक्षाचं आमचं काम आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलायचं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचं, पण संसदेमध्ये प्रधानमंत्री सगळ्यात जास्ती गैरहजर असलेले एकमेव पंतप्रधान आहेत की जे संसदेत येतच नाहीत. त्यामुळे संसदेचं महत्व त्यांना किती आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे जगामध्ये, की संसदेचं महत्व त्यांना नाहीये. संसदेमध्ये ते कधी हजर नसतात. आणि कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही राज्यात बघा, ज्या ज्या मंत्र्यांच्यावर आरोप झाले, एकाही मंत्र्यांचा कधीही कुठेही राजीनामा घेतला जात नाही. मग ते महाराष्ट्र असो नाहीतर अन्य कुठली राज्य असो किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ असो, कधीही भारतीय जनता पार्टीकडे राजीनामा घेण्याची पद्धत नाहीये. कारण तो एक चालुकानुवर्तित्व चाललेला पक्ष आहे. त्यांना हुकुमशाही पाहिजे, इथं लोकशाही त्यांना मान्य नाहीये. म्हणूनच यांचे कार्यकर्ते रामदेव बाबांनी परवा स्टेटमेंट केलं की या देशात एकच पक्ष पाहिजे, बाकीचे पक्ष
पक्ष नकोयत आणि म्हणून सगळे पक्ष फोडायचे, घरं फोडायची, पार काही ना काही गोष्टी करायच्या आणि हा देश आपल्या ताब्यात घ्यायचा. म्हणजे वन नेशन, वन इलेक्शन, वन पार्टी, वन भाषा, असं सगळं काय करायचं घेण्याचा हा प्रयत्न आहे विरोधकांचा. तुमच्यावरती थेट आरोप आहे. 3 विरोधकांनी वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. अजितजी, मला सांगा, अजितजी, देशातली युवा पिढी नाराज आहे का? त्यांच्या मागण्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करताय का? संसदेमध्ये या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार का? अजितजी. विकास लवांडे आम्हाला एक चालुकांवरती म्हणतायत असे की ज्यांचा पक्षच एका कुटुंबाची प्रायव्हेट लिमिटेड संपत्ती आहे, त्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला एक चालुकांवरती म्हणावं, हे म्हणजे त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण. लवांडे, आता मला बोलू द्यावं. यांनी पवार, ऐका ना, माझी पार्टी कोणाच्या बापाची प्रायव्हेट लिमिटेड नाहीये. माझी पार्टी या देशाच्या सामान्य कार्यकर्त्यांची, भारतीय जनतेची पार्टी आहे. दुसरा विषय महत्वाचा की मला माझे मित्र अखिल चित्र्यांना एक सांगायचं या ठिकाणी की आपण या सगळ्या विषयामध्ये विरोधी पक्ष म्हणून आपल्याला जो काय अनरेस्ट या देशामध्ये पसरवायचा आहे, पसरवा, तो आपला अधिकार आहे. पण हे करत असताना इंग्रजांची भलामण आपण करता. अहो, या देशामध्ये स्वातंत्र्य सैनिकांपैकी बाघा जतीन दास यांनी उपोषण केलं, त्यावेळेला मिरचीचा रस त्यांच्या पोटामध्ये कोंबून त्यांचा मृत्यू आला. सगळा हिंदुस्थान बंद राहिला. बाघा जतीन अशी या देशानं उपाधी त्यांना दिली. इतका आनंदित छळ ब्रिटिशांनी केला आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा. आपण आम्हाला विरोध करण्याच्या नादामध्ये त्या ब्रिटिशांची भलामण करताय. आम्हाला विरोध करण्याच्या नादामध्ये काय ते सीजीपीच्या आंदोलनाच्या ठिकाणी घोषणा होत्या, हो, भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्या लोकांची त्या ठिकाणी भाषणं झाली. उमर खालिदला पाठिंबा देणाऱ्या लोकांची त्या ठिकाणी भाषणं झाली. जे या देशामध्ये अर्बन नक्षले म्हणून सुप्रसिद्ध आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आमच्या विरोधामध्ये भाषणं केली. तुम्ही आमच्या विचारधारेला विरोध करा, तुम्ही आम्हाला विरोध करा, तुम्ही भारतीय जनता पक्षाला विरोध करा, परंतु काय हनुमंतराव नाकानं कांदे सोलतात. मी त्यांना विचारतो, राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी पैसे खाल्ले का? मग काँग्रेसमध्ये 19 पैकी जे 17 पेपर फुटले त्याचे खोके आणि पेट्या सोनिया गांधींच्या घरी गेल्या का? प्रियंका गांधी राहुल गांधीच्या घरी गेल्या का? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. मुद्दा असा आहे की तुम्ही या सगळ्या आंदोलनाच्या निमित्तानं अपयशी विरोधी पक्ष म्हणून एखादं आंदोलन विद्यार्थी करत असतील तर त्या आंदोलनाला भडकवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले. सातत्यानं देशभरामधनं या विद्यार्थी आंदोलनाच्या बळावरती आम आदमी पक्ष असेल, अहो याच दिपकेंनी बाकीचे तर लोकांनी राहुल गांधींवर काय टीका केली होती. तुम्ही अधिकृतरित्या या आंदोलनाला पाठिंबा तरी देऊ शकता का? ही सगळी तुमची अडचणीची परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की होय, हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नाहीये, सत्ता उलथवण्यासाठीचं आंदोलन आहे. विशालजी, काय म्हणायचं या सगळ्याला? तुम्ही मोदींना विरोध करा, तुम्ही भारतीय जनता पक्षाला विरोध करा, ठीक आहे, तुम्ही देशाला विरोध करू नका. हे करत असताना ज्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांची बॅकग्राऊंड देशविरोधी बॅकग्राऊंड आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याकडनं उत्तर घेण्याआधी हनुमंतजी काय तोडून आपल्याकडे येतो. अखिलजी, हनुमंतजी, बाघा जतींचं बलिदान अखिलेशराव खोटं आहे का? बाघा जतींचं बलिदान खोटं आहे का? उद्धव ठाकरेजींनी सांगितलं ते खोटं कसं आहे? बघा, हनुमंतजी येतो. देश या सत्ता उलथवून टाकण्यासाठी हे आंदोलन आहे असं उद्धव ठाकरे साहेब म्हणाले. दुसरा विषय मला तुम्हाला सांगायचा, 10 लाखाचे सूट घालून फिरतात ना, ते आमच्या टॅक्स पेअरचे पैसे आहेत. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेजींनी बाळासाहेबांचे विचार सोडले, काँग्रेसच्या पाणी पिऊ नका, ते तुम्हाला शोभून दिसत नाही. कधीतरी काय आहे माहितीये, कधीतरी काय मराठीमध्ये एक म्हण आहे, जेवायचं ताट द्या, बसायचा पाठ देऊ नका. बसायचा पाठ द्या. आपले विचार दिले, विचाराची कॉम्प्रोमाइज झाले. अखिलेशराव आमची चर्चा चालू आहे, हो, आम्ही विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत, आमचे नेते बरं, विद्यार्थ्यांशी संसदेमध्ये चर्चा होईल. हनुमंतजी, मला एक सांगा, ज्या विषयावर संसदेत चर्चा व्हायला पाहिजे रस्त्यावर मोदी पण उभी केलेली प्रतिमा आहे, करोडो रुपये खर्च करून उभी केलेली प्रतिमा आहे. नरेंद्र मोदी केलेली प्रतिमा असेल तर ती राष्ट्रभक्त प्रतिमा आहे. तुम्ही जास्ती दुसऱ्यावर बोलू नका. कोण उभी केलेली आहे, कोण बसवलेली आहे, तुम्हाला जनता बसवणार. या देशासाठी भांडतायत. आणि बरं, प्रत्येक देशवासी देशासाठीच काम करतो, सर्वसामान्यांचा आवाज कुठे? हनुमंतजी बोला. हनुमंतजी, अजितजींनी आपल्याला काही प्रश्न विचारलेले होते, उत्तर द्या. सोनियाजींनी काय केलं असं आमचे मित्र अजित चव्हाण आता म्हणाले. युपीए गव्हर्नमेंट 1 आणि युपीए 2 या 10 वर्षामध्ये काँग्रेसच्या 9 मंत्र्यावर भाजपाने आरोप केले, रस्त्यावर उतरून आरोप केले, गर्दी करून मीडियामध्ये आरोप केले.
9 मंत्र्यांचे आम्ही राजीनामे घेतले. पवन कुमार बन्सल पासून शशी थरूर पासून ते महाराष्ट्रामध्ये आपल्या पुण्याचे सुरेशभाई कलमाडी पर्यंत एकही आरोप बीजेपीला 12 वर्षानंतर सत्ता आली तरी सिद्ध करता आलेला नाही. नुसते आरोप झाले तरी 9 मंत्र्यांचा राजीनामा घेणाऱ्या सोनियाजी आणि पूल पडतायत गडकरीचा राजीनामा मागायचा नाही. परकीय लोक आक्रमण करतायत, संरक्षण मंत्र्याचा राजीनामा मागायचा नाही. अर्थव्यवस्था कोसळती, अर्थमंत्र्याचा राजीनामा मागायचा नाही. बेरोजगारी वाढली तरी पण आम्ही प्रधानमंत्र्याला प्रश्न विचारायचा नाही. निर्लज्ज, कोडग आणि विदेशभक्तीच्या मागे लपणारे हे सरकार आहे. मनोहर भिडे मनोहर भिडे जो तिरंग्याला विरोध करतो त्याला घेऊन येणारी लोक, राहुल गांधींनी पैसे घेतले का? मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगामधली तिसरी आर्थिक महासत्ता झाली. कंगना राणावतला या महाराष्ट्र आणि देशभक्ती आम्हाला शिकवावी. जीडीपी वाढलाय, रोजगार प्रचंड वाढलेला मनोहर आहे. भिडे तिरंगा ध्वजाला विरोध मूळ करतो उत्तर द्या ना. त्याची बाजू घेणारी ही मंडळी हनुमंतजी उत्तर आपलं. इंग्रजांचे तळवे चालतात. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस शासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना पैसे पाठवले का? भारतीय जनता पक्षाकडून देशभक्ती शिकायची, संघवाल्याकडून देशभक्ती शिकायची. दानपेटी फोडली, पक्ष फोडले, पेपर फोडले. फोडाफोडी करणाऱ्यांचं सरकार उलटून टाकण्यासाठी ही रस्त्यावर जनता उचललेली आहे. लोकशाही मार्गाने हे सरकार. तुम्हाला कोणी देशभक्ती कुठलाही राजकीय पक्ष सर्वसामान्यांना शिकवणार नाही. पैसे भेटले. नीलाभ जी, अब तक की चर्चा आपने सुनी. नीलाभ जी, सोनम वांगचुक का उपोषण आंदोलन, सीजेपी की मांग को 20 दिन से ज्यादा हो गए. सरकार ने ये सारी चीजें नजरअंदाज की. इसका ही आज नतीजा देश को भुगतना पड़ रहा है क्या? देशवासियों को देखना पड़ रहा है क्या? नीलाभ जी, देखिए, जब भी इस तरह के बड़े प्रोटेस्ट होते हैं, हम इसको कंपेयर करते हैं जो अन्ना आंदोलन हुआ था, तो उस वक्त भी जिस तरह से मोमेंटम बना, जिन मुद्दों पर लेकर उस समय लार्जली लोकपाल और करप्शन के मुद्दे थे, अभी जो है स्पेसिफिक एक मुद्दा है नीट को लेकर छात्रों का जो रोष है, जो पेपर लीक हुआ है और उससे रिलेटेड रेजिग्नेशन एजुकेशन मिनिस्टर का। तो उन सारे मुद्दों पर जो अभी तक जैसा कि हम देख रहे हैं कि जो अपोजिशन का जो फ्रंट है, अभी सोनम वांगचुक जब तक वहां थे वो स्टेटमेंट्स तो नहीं दे रहे थे, बट उनका वहां उनकी प्रेजेंस होने से वहां काफी मैसेजिंग हो रही थी, क्योंकि उन्होंने पहले भी लद्दाख में हमने देखा उन्होंने ये प्रोटेस्ट इस तरह का किया था, आमरण अनशन किया था। तो ये जो पूरा एक मोमेंटम अभी मिला है, सो कॉल्ड मोमेंटम, मैं अभी भी बहुत कैटेगोरिकली नहीं कहूंगा कि ये बहुत लॉन्ग टर्म मोमेंटम है, मगर ये देखना होगा कि ये जो यंग लीडर्स हैं जो इस प्रोटेस्ट को लीड कर रहे हैं, वो किस तरह की बातें सरकार से बात करते हैं। अभी उन्होंने कहा है 3 मांगे रखी हैं, बट क्या वो अपने इस मोमेंटम को कैरी कर पाएंगे, क्या वो और दिनों तक चला पाएंगे, किस तरह के मुद्दे और रखना चाहेंगे, क्या वो इससे भटकेंगे, क्या वो इसी मुद्दे पर रह जाएंगे, ये सारे अभी क्वेश्चंस हैं जो फ्यूचरिस्टिक हैं। कुछ इनमें किस तरह की स्ट्रेटजी है अभी हमने उनसे सुना नहीं है। तो हमें ये देखना होगा कि किस तरह के मुद्दों को लेकर अभी वो इसी मांग पर टिके रहेंगे। हालांकि उन्होंने कहा है कि सरकार हमको बताएगी, जेपी नड्डा जो केंद्रीय स्वास्थ्य मंत्री हैं उनसे बात हुई है, हेल्थ मिनिस्टर से बात हुई, उन्होंने कहा है कि आई गेट बैक टू यू, मैं अपने एस्टैब्लिशमेंट में अपनी पार्टी में बात करके या सरकार में बात करके आपसे पार्टी में नहीं सरकार में बात करके मैं वापस आऊंगा। तो ये इंपॉर्टेंट होगा कि क्या वो इसको कंटिन्यू करेंगे, क्या ये मोमेंटम वहां पर रहेगा, क्योंकि वांगचुक साहब जैसा रेजिलियंस और स्ट्रेंथ और स्टेमिना इस तरह से फिजिकल एंड्योरेंस हर किसी में होती नहीं है। तो वांगचुक साहब से लोग कनेक्ट इसीलिए कर लेते हैं क्योंकि एक तो उनके क्रेडेंशियल्स बहुत स्ट्रांग हैं, एक इनोवेटर हैं, एक्टिविस्ट हैं, साइंटिस्ट हैं, और साथ ही साथ फिजिकल रेजिलियंस भी बहुत ज्यादा है। तो क्या वो बाकी लोग इस तरह का, क्योंकि हमने ये देखा बीच में ये सब मुद्दे आ रहे थे कि केवल वांगचुक साहब ही बैठे हैं अनशन पर, बाकी लोग नहीं कर रहे हैं, और इसको तरह तरह से लोगों ने इंटरप्रेट किया। तो फिजिकल और मेंटल रेजिलियंस, स्टैमिना, कैपेबिलिटी की बात है, ये मुद्दा कहाँ जाता है। एंड स्टिकिंग टू योर स्टैंड, आप जिस मुद्दों पर लेकर चले हैं आप कल भी उस पर रहेंगे, परसों भी रहेंगे, एंड कितने दिन तक रहेंगे, ये इंपॉर्टेंट मुद्दा है। जी बिल्कुल, जिस तरीके से आप कह रहे हैं कि देश का रुख कौन से साईड में है, सरकार क्या करना चाहती है, यावरती आपली नजर असेलच। मात्र यावेळेला मी विकासजी आपल्यापासून सुरुवात करतो। तिन्ही विरोधकांसाठी हा प्रश्न आहे कॉमन, म्हणजे वेळ आपला वाचेल। सगळ्यात आधी विकासजी, संसदेत जरी या विषयावर चर्चा झाली नसली तरी सरकारवर विरोधकांना दबाव निर्माण करणं शक्य झालंय असं वाटतं का? अखिलजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो की संसदेत जरी या विषयावरती चर्चा झाली नाहीये तरी सरकारवर विरोधकांना दबाव निर्माण करणं शक्य झालंय का,
की पुढच्या काळात ते होईल? आता दबाव सरकार मानतं की नाही मानत, ते कोणाला जुमानतं की नाही जुमानत, हे तर तुम्हाला कळेल येत्या दिवसात. आमचा विषय हा लढा त्या विद्यार्थ्यांबरोबर आम्ही उभे आहोत, सोनम वांगचुकजींबरोबर उभे आहोत. आदरणीय प्रधानमंत्रीजी जेव्हा प्रधानमंत्री नव्हते तेव्हा ते म्हणायचे दिल्ली की सल्तनत, दिल्ली की सल्तनत. आज मला विचारायचं आहे की या दिल्लीच्या सल्तनत जे आता हुकुमशाह आहेत आणि त्यांचे सरदारशाह आहेत, हे या आंदोलनाला सामोरं जाणार का? हिम्मत दाखवून त्यांच्याबरोबर चर्चा करणार का? 20-21 दिवस उलटले, एका माणसाला तुम्ही सफेद चादरीत काळे कृत्य करत सफेद कपडा घालून तुम्ही लोकशाहीचा जो काय खून करायचा प्रयत्न केलाय, ह्याच्याबद्दल तुम्ही उत्तर देणार का? तुम्हाला एक साधं स्ट्रेचर घेऊन जाता आलं नाही? आमच्या टॅक्सपेअरच्या पैशांनी तुम्ही सगळीकडे मिरवत असता फ्लाईटनी करोडो रुपयाचे कपडे घालून, जसं काय मॉडेलिंगलाच निघालेत देशाबाहेर, आणि तुम्हाला एक साधं स्ट्रेचर नेता येत नाही? ह्युमॅनिटेरियन ग्राउंड तुमच्यामध्ये जराही राहिलेलं नाहीये. तुम्हाला किती लांब आहे जंतर मंतर तिथनं? आणि जंतर मंतर हे एक जागा डेझिग्नेटेड आहे ना आंदोलन करण्यासाठी, की नाही आहे? मग तिकडे अशा प्रकारे काय ते वॉर सदृश परिस्थिती कशाला निर्माण केलेली आहे? समजा तिकडे यांच्या अजितजींच्या म्हणण्याप्रमाणे कोण त्यात घुसले आहेत, काय काय ते म्हणतायत, मग तुमचं इंटेलिजन्स त्यांनी हाताळावं ना. जर हे पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच जाऊन जे खरोखर आंदोलनाला बसले त्यांच्याबरोबर चर्चा केली असती तर ही वेळ ओढावली नसती ना. फक्त इफ्स अँड बट्सवर मी बोलतोय, कारण यांना मला संधी द्यायची नाही दुसरं काय बोलायला. मग का केलं नाही? का तुम्ही घाबरता? तुमचं काय आहे? कुठच्याही विषयावर तुम्हाला बोलायचं नाही. अहो, तुम्ही इतरांना मोनी बाबा बोलत होता, तुम्ही स्वतः आता आहे ना देशाचे सगळे मोनी बाबा आहात. कोणत्याही विषयावर तुम्हाला बोलायचं नाही, भ्रष्टाचार करायचा सरकारला. असे विशालजी, या देशापुढे अनेक महत्वाचे विषय आहेत. त्याच्यापैकी एक, या परीक्षा निर्दोष व्हाव्या आहेत, आम्हाला ते काम करून दाखवायचं आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या साठी आहोत. आम्ही या विद्यार्थ्यांच्या असंतोषाच्या रूपानं आज बघितलं आपण की ही गँग जी आहे, तिपके गँग, ही दिल्ली अस्थिर करण्याकरता, दंगली घडवण्याकरता या ठिकाणी ज्या पद्धतीनं आज ती वागताना तिथं दिसली आपल्याला. आमचे जे विद्यार्थी आहेत, आमची इच्छा काय, आमच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन देशाने बघितलं ना, तिथे त्या अल्ला गाड्यांचा काय संबंध? आज आहे ना तिथे तुम्हाला काय नाही अखिलजी, एक गोष्ट फक्त मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्रातल्या मुद्द्यावरती आपण आंदोलन करा, मी ऐकून घेईन. पण उमर खालिदचं समर्थन करणारे काय करत होते? धक्क्याचं उत्तर द्या, तुम्ही धक्क्याचं उत्तर द्या. तुमची गोडी मीडिया, एकही गोडी मीडियाने तिकडचं दाखवलं नाही. तुम्ही बघितलं कुठे? तुम्ही स्वतः सीसीटीव्ही लावून बसलेला का? स्वतः सीसीटीव्ही लावून बसलेला का? तुम्हाला काय कळलं तिकडे काय झालं ते? खोटा बोला पण रेटून बोला, ही तुमची वृत्ती आहे. तुम्ही देशाच्या युवकांबरोबर खिलवाड करायला, अजितजी तुम्हाला लाज वाटली पाहिजे. स्वतःच्या अंतर्मनाचं तरी ऐका. मी तुम्हाला चांगला माणूस समजत होता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. किती लाचारी आणि किती चाकरी करता तुम्ही दिल्लीची. तुम्ही लाचारी आणि चाकरी करता दिल्लीची. तुम्ही चाकर आहात दिल्लीचे, लाचारी करता, खोटा बोलता तुम्ही, खोटारड्या तुम्ही. अहो, आम्ही विद्यार्थ्यांबरोबर उभे आहोत, म्हणून आम्ही विद्यार्थ्यांसाठी काय आंदोलन केलं, रस्त्यावर उतरलो. तुमचे धाबे दणकलेत, घाबरलेला तुम्ही, तुमच्या पापाच्या घरा भरलेला आहे. अहो, तुम्हाला लाथाळाची वेळ आलेली आहे. तुम्हाला तख्तावरनं खाली उतरवणार, तुमच्या हुकुमशाहीला तख्तावरनं खाली उतरवणार. अहो, तुमच्याकडे उत्तर नाही. हो, उमर खालीत काय? तुम्ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन का केलं नाही त्याचं उत्तर द्या. काय उमर खाली लोकांनी ज्या विद्यार्थ्यांनी तुमची वाटते काय आंदोलनामध्ये अल्लाची गाणी कशाला पाहिजे होतो? बरोबर, आरोप प्रत्यारोप होत राहतील. मात्र हे आरोप प्रत्यारोप आंदोलनावरून होत राहतील. हनुमंतजी, आज देशवासियांकडून एक प्रश्न मला हनुमंत पवार आपल्याला विचारायचा आहे. हनुमंतजी, अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी देखील अशाच चर्चा झाल्या, टेलिव्हिजनवर चर्चा झाल्या, त्यावेळेला काँग्रेसवर आरोप झाले, पण संसदेत चर्चा कुणीच करत नाही. देशवासियांनी नेमकं कुणाकडे जायचं आणि कुणाकडे काय मागायचं? हनुमंत पवार सांगा.
या देशामध्ये 3 काळे कृषी कायदे लागू करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस पक्ष आणि शेतकऱ्याच्या विरोधामध्ये मोदी सरकारला माघार घ्यावी लागली. या देशामध्ये चुकीच्या पद्धतीनं जीएसटी आणण्याचा प्रयत्न झाला. आम्ही सुचवलेल्या दुरुस्त्या 219 वेळा मोदी सरकारला मान्य कराव्या लागल्या. लॅटरल एंट्रीद्वारे युपीएससीची परीक्षेला वळसा घालून काही मंडळी अधिकारी करायचा प्रयत्न झाला. राहुलजी गांधी यांच्यामुळे तो हाणून पाडावा लागला. राहुलजी गांधी नीटच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं मैदानात आहेत, विद्यार्थ्यांशी बोलतायत. युवक काँग्रेस लढते संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये. मल्लिकार्जुनजी खरगे साहेब, राहुलजी गांधी यांचा आवाज खणखणीत दणदणीत झाला. सरकारला माघार घ्यावी लागेल. दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांना प्रतिसाद द्यावा लागेल. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आज संध्याकाळी किंवा उद्या होणार. अजितजींना आवडू नाही आवडू, प्रवक्ता आहेत, बाजू लावून धरणं त्यांचं काम आहे. पण 22 विद्यार्थ्यांचे जीव गेलेले आहेत आणि 24 लाख पोरांना पेपर पुन्हा द्यावा लागलेला आहे. धर्मेंद्र प्रधानला माफी नाही. राहुलजी गांधी, काँग्रेस आणि दिल्लीतले आंदोलक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. बरं अजितजी, जातात संसदेत या मुद्द्यावर चर्चा करणार का? या विषयावरती त्या नेत्यांशी सुद्धा चर्चा होईल जे राजकारणाशी संबंधित नाहीत. या विषयावरती सरकार अत्यंत संवेदनशील आहे. मी आपल्याला सांगितलं ना, फुटलेल्या पेपरच्या संदर्भामध्ये सीबीआय चौकशी झाली. जो जबाबदार आहे त्याला तातडीनं गजाआड टाकलं. माझं म्हणणंच हे आहे, काँग्रेसच्या राज्यामध्ये जे पेपर फुटत आहेत त्याचं उत्तर शेवटपर्यंत हनुमंतरावांनी दिलं नाही की त्याचे पेपर मग कुणी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी फोडले का? मी आपल्याला एवढंच सांगतो, विद्यार्थ्यांशी अखिलराव दिल्लीतल्या सरकारला विद्यार्थ्यांची काळजी आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करणार, विद्यार्थ्यांशी बोलणार, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणार. आज या क्षणाला नहीं बताएंगे हे आपल्याला तुम्ही आम्ही सोबत होतो तेव्हा राम मंदिराच्या बाबतीत हे विरोधक विचारत होते. तुम्ही गेले आम्ही सत्तेत असताना असं आहे अखिलराव, मंदिर बनाएंगे तारीख नहीं बताएंगे. तुम्ही मला तो विषय अंतर करू नका. आपण राम मंदिर संसदेत चर्चा होणार का? ज्या लोकांनी मला फक्त एवढं सांगायचं, चर्चा होणार का? विद्यार्थ्यांबरोबर चर्चा होईल, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. संसदेचं अधिवेशन सुरू आहे. संसदेचं अधिवेशन 20 दिवसाआधी सुरू नव्हतं. या सगळ्या विषयामध्ये चर्चा होईल. राजकीय हेतून प्रेरित लोकांना राजकीय हेतून या चर्चा व्हाव्या याची काळजीच नव्हती. आम्हाला विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावे युनिव्हर्सिटीनं ग्रॅज्युएट आहेत, तिथले विद्यार्थी आहेत ना, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएट आहेत. विद्यार्थ्यांच्या धर्मेंद्र प्रधानचा मुद्दा एवढाच आहे. शिक्षणाचा काय दाखला असा आहे तुमच्याकडे की ते एवढा मार्क्स दाखवत आहे? बरं, नक्कीच. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती संसदेत चर्चा व्हावी ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांची आणि देशवासियांची देखील इच्छा आहे. अजितजी, हा मुद्दा तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि देशाच्या पंतप्रधानांपर्यंत न्यावा एवढीच इच्छा. शिवसेनेचे प्रवक्ते रामाच्या नावावर आम्ही राजकारण केलं म्हणतात. आम्हाला अभिमान आहे. रामाचं नाव घेतो याचा आम्हाला अभिमान आहे. रामाचं नाव घेतो याला आमचा अभिमान आहे. अजितजी, अखिलजी आणि हनुमंतजी, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मात्र जाता जाता देशवासियांकडून एकच इच्छा आहे, सरकार काय किंवा विरोधक काय कुणीही यावरती राजकारण करू नये. थेट चर्चा संसदेत होणार का यावरती एक पत्रकार म्हणून आमची देखील नजर असेलच. धन्यवाद तिन्ही मान्यवरांचे की आपण आलात आणि या महत्वाच्या विषयावरती सखोल चर्चा केलीत, त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.